करेन की 2 मिनिटं त्यांनी आमच्या लोकांना संबोधित करावं. आता सगळे बक्षीस घेण्याच्या मूडमध्ये, पण म्हणजे मला इथे बोलवून क्रिकेटचं बक्षीस द्यायला लावतं. मी खरं तर बरेच वर्ष आज मुंबई क्रिकेट खेळलो. 82 मध्ये मुंबईच्या टीम मध्ये खेळलो. मी महाराष्ट्राचा कॅरम प्लेअर म्हणून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि खेळता खेळता सगळ्यांना एकत्र घेऊन त्याचा उपयोग मात्र राजकारणामध्ये झाला. आजही मी दुपारी, मला मुद्दामून सांगतो, तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर, आज दुपारी मी गावदेवी रोडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं एक गार्डन आहे, ते मैदान मी गेले आठवडाभर बनवतोय. जवळजवळ 30-40 गाड्या माती टाकली, रोलर JCB लावून ते क्रिकेटचं एक चांगलं मैदान तयार करतोय. आणि ते मैदान तयार करताना सकाळी मी गेल्यानंतर मला खेळायला मिळतं. आजही मी चांगलं क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट खेळतो. मी 4 तारखेला जयगडला 10 लाखाची स्पर्धा आहे, ती खेळण्यासाठी निव्वळ बॉलिंग टाकायला जाणार आहे. म्हणजे खेळाडू म्हणून हे पर्वणी असते. खेळाडू म्हणजे क्रिकेट खेळाडू म्हणजे त्याचं शारीरिक क्षमता वाढते, कारण क्रिकेटमध्ये शरीराचा सगळ्या प्रकारचा व्यायाम होतो. कारण आपण एखाद्या समजा बॉलिंग टाकली तर ती टाकत असताना आपल्या सगळ्या प्रकारचा व्यायाम होतो. आणि व्यायाम होत असताना पण त्याच्या मागचं देखील एक बरेच वर्ष मी क्रिकेट खेळतोय, म्हणून या मुंबईमधलं कुठलं मैदान नसेल जिथे मी क्रिकेट खेळलो नाही. आणि खेळत असताना माझ्या घरी कोण आला तर सगळ्या भिंती ट्रॉफीनी भरलेल्या आहेत. म्हणजे मी आताही सांगतो, मला कधी स्पर्धेला बोलू नका, मी तुमच्या संकुलनातलाच एक सभासद आहे. दादा नेक्स्ट ईयर अपने साथ में खेलेंगे. पण मला तुम्ही कॅरम खेळायला बोलवू नका. तुमचा जो विनर असेल त्याला ते बक्षीस मिळणार नाही. काय तर यावेळेसचा जो विनर असेल तेव्हा तरी मी येईन खेळायला, आपण खेळू. ड्रीम्स ग्रुप चॅलेंज एक्सेप्ट दादा का. आणि जर मला हरवलं त्यांनी, त्या क्षणाला तिथे क्लब मध्ये तुमच्या एक नवीन कॅरम माझ्याकडे येईल. नेक्स्ट ईयर गेले. असं एक खेळत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही एक वेगळी निवडणूक झाली. म्हणजे निवडणूक आपल्या देखील लक्षात आलं असेल की ही निवडणूक फार वेगळ्या प्रकारची लोकसभेची आपण निवडणूक बघितली. आणि म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही या निवडणुकीला सामोरे गेलात. आणि मला या भांडूपचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी 2014लाही केलं, आताही दिलं. मी आमदार नाही, मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मी आमदार नाही, मी या भांडूपचा सफाई कामदार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा मला फोन करा. 25 वर्ष सतत मी निवडून येतोय. 5वी निवडणूक आहे, मी कधी हरलेलं नाही. कधीही तुम्ही फोन करा, माझ्याकडे फोन उचलण्यासाठी आजपर्यंत काही मी PA ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे मी फोन स्वतःच उचलणार आणि तुमचं केल्या तुमचं जे काम असेल ते तात्काळ महानगरपालिकेचं काम असू दे, MSCBचं असू दे किंवा आणखीन कुठलंही असू दे, ते झाल्याशिवाय राहणार नाही. हा गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे. म्हणून लोक मला वारंवार पुन्हा ही संधी देतात. इथे मला बोलवलं म्हणजे माझ्याच घरात मी आल्यासारखं वाटतंय. कारण या संकुलनातलं पहिलं बुकिंग जे झालं 1800नी, ते पहिलं बुकिंग 2 माझ्या नावाचे आहे. पहिल्याच दिवसाचं. दुसऱ्या दिवशी 2300 झालं, पहिल्या दिवशी 1800 होतं, बरोबर. 2200. म्हणजे तेव्हापासून मोठे भाऊ इथे राहतात. आणि असंच प्रेम तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलात, त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. बक्षिसं देऊया आपण, कारण बक्षिसं घेण्यासाठी उत्सुक आहेत. हरल्यात त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करायचे आहेत. पण जर का तुम्ही हारला नसतात तर ही स्पर्धाच झाली नसती. म्हणून या स्पर्धा तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल मी सगळ्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. कारण एखादी स्पर्धा भरवण्यासाठी समोर देखील स्पर्धक असावा लागतो. आणि ही भूमिका तुम्ही पार पडल्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आणि आता आपल्याला दादांनी सांगितलं असं, दादा स्वतः एक खेळाडू आहेत आणि खेळाडू कधी हार मानत नाही. त्यामुळे आपल्या कामाची लिस्ट किती मोठी असली तरी दादा हार मानणार नाहीये. आपल्याला त्यांचं सहकार्य कायम राहणार आहे याची आता मी पण खात्री देतो.
मी मुद्दाम आठवण करून देतो की तुमचा कॅरमचा स्पर्धक असेल तर माझ्याबरोबर खेळणार नाही, कारण 7-8 महिन्यापूर्वी स्पर्धा झाली होती. ज्यांनी महापौर चषक मारलं तो सेमी फायनलला माझ्याकडनं हारला, आणि ज्यांनी सलग महाराष्ट्राच्या 18 टुर्नामेंट मारल्या होत्या त्यांनी गेम बघून मला तिथे मुलांना सांगितलं की भरपूर उशीर झालाय, आपण एक गेम खेळूया. मी बोललो एक गेम नको, आपण 4च बोर्ड खेळू, तू प्राइज घेऊन जा, ट्रॉफी मी घरी घेऊन जाईन. आणि ते 4 बोर्ड खेळलो, त्यात 3 बोर्ड मी जिंकलो आणि 1 बोर्ड तो जिंकला. म्हणजे त्यामुळे तुमचा स्पर्धा खेळायची हिंमत करणार नाही. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन हे ऐकून आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन मिळत आहे की तुम्हाला चॅलेंज आम्ही करूच. जिंकू का हारू ती गोष्ट वेगळी, पण गेम इट्स गेम ऑन. प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण दादांच्या शाल आणि शाल आणि शिपण. पटकन 70 प्राइज डिस्ट्रीब्युशन